एका क्लिकने सुरू झालेली एक प्रेमकहाणी. तिचा शेवट इतका भयंकर होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. इंस्टाग्रामवरचं प्रेम रक्ताच्या थारोळ्यात कसं संपलं? चला पाहूया काय घडलंय नेमकं. जळगाव. हो, जळगाव इथल्या चोपडा तालुक्यात एक अशी घटना घडलीय की ज्यामुळे फक्त जिल्हाच नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय. एका प्रेम कहाणीचा असा काही शेवट झालाय की 2 जीव गेलेत आणि सगळीकडे एकच खळबळ माजलीय. तर ही सगळी घटना उघडकीस आली अकुलखेडा गावात. दिवस होता शनिवार आणि सकाळचे साधारण 11 वाजले होते. पण पाटील कुटुंबासाठी ही वेळ काळ बनून आली होती. विचार करा, जगदीश पाटलांची मुलगी रोजचा सारखी शाळेतून घरी आली. पहाते तर काय, घराचा दरवाजा आतून बंद. तिनं कसाबसा तो दरवाजा उघडला आणि आत जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची आई अनिता आणि तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. तर या कहाणीत 2 मुख्य पात्र आहेत. एक म्हणजे अकुलखेडा गावात राहणारी विवाहित स्त्री अनिता पाटील आणि दुसरा शिरपूरचा रहिवासी देवानंद धनगर. यांची ओळख किंवा यांची भेट घडवून आणली ती सोशल मीडियाने. सुरुवात झाली इंस्टाग्रामवरून. साधी ओळख होती, पण हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. मग काय, ऑनलाईन सुरू झालेलं हे नातं आता प्रत्यक्ष भेटीगाठींपर्यंत येऊन पोहोचलं. पण सगळं काही ठीकठाक सुरू असतानाच अचानक या नात्याला एक वेगळं वळण लागलं. अनिताने देवानंदाला टाळायला सुरुवात केली होती. आणि हीच टाळाटाळ, हाच दुरावा एका भयानक शोकांतिकेचं कारण बनला. अनिता आपल्याला टाळते हे देवानंदाला सहन झालं नाही आणि त्याच्या मनात संतापाचा अक्षरशः अगडोंब उसळला होता. पोलिसांचा प्राथमिक तपास काय सांगतोय तर दोघांमध्ये ह्यावरून प्रचंड वाद सुरू झाले होते आणि ह्याच रागाच्या भरात देवानंदने थेट अनितावर गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. अनिताची हत्या केल्यानंतर देवानंदने स्वतःवरही गोळी झाडली आणि आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांच्या अंदाजानुसार हे एक मर्डर सुसाईडचं प्रकरण आहे, म्हणजे आधी हत्या आणि मग आत्महत्या. पण थांबा, ही कहाणी इथे संपत नाही. जरी वरकरणी हे मर्डर सुसाईड वाटत असलं तरी तपास अजून सुरू आहे आणि पोलिसांसमोर असे काही मोठे प्रश्न उभे आहेत ज्यांची उत्तरं मिळणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की असं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं? म्हणजे दोघांमधलं वाद इतका कसा काय वाढला की थेट एकमेकांचा जीव घेण्यापर्यंतची वेळ आली? आणि दुसरा तितकाच गंभीर प्रश्न आहे त्या शस्त्राबद्दल. या गुन्ह्यात एक बंदूक वापरली गेली, पण ही बंदूक आली कुठून? देवानंदच्या हातात हे शस्त्र आलं कसं? पोलीस आता याच दिशेने कसून तपास करत आहेत. सध्या तरी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. पण एक खरं आहे, या एका घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे हे नक्की. शेवटी ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. या डिजिटल जगात जिथे नाती एका क्लिकवर जुळतात आणि तुटतात, तिथे ऑनलाईन जगातली मैत्री किंवा प्रेम आणि प्रत्यक्ष आयुष्यातला धोका यांच्यातली सीमारेषा कशी ओळखायची, हा प्रश्न आता आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे.